हॅलो एव्हरीवन. तर मी गेली होती नेहरू सेंटर ऑडिटोरियमला मेरी कृष्ण नाटक पाहण्यासाठी. तर चला मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. तर तिथे आम्ही गेल्यानंतर थोडेसे स्नॅक्स खाल्ले आणि खूप छान जगन्नाथ महाराजांचं इथे वॉलवरती आर्ट होतं ते पाहिलं. आणि मग नंतर आम्हाला एंट्री मिळाली आणि 1:30चा नाटक होता. तर मग थोड्याच वेळात नाटक सुरू झालं आणि इथे जो आहे दुर्योधनच्या एंट्रीने नाटक सुरू होतं आणि अर्पित रंकाने खूप छान त्यांचा एवढी छान म्हणजे भरगास्त त्यांचा आवाज आहे की एंट्रीनेच पूर्ण एकदम जोश आला आम्हाला. आणि हा जो सीन आहे हा राजसुयज्ञाचा जो आहे इंद्रप्रस्थमध्ये तो होत असतं त्यातला सीन आहे. आणि मग तिथे मी पॅलेस ऑफ इल्युजन्स बुक पण रिसेंटलीच वाचली होती आणि आय वॉज एबल टू रिलेट टू दोज सीन्स. आणि कट टू कृष्णांची एंट्री झाली. फुल ऑन गूज बम्स. इतकं मी स्तब्ध झाली की देव आपल्यापुढे स्वतःहून चालत येतं असं वाटत होतं. SRJ इज लिव्हिंग कृष्णा फॉर मी. मला खूप छान वाटलं त्यांना पाहून. आणि मग त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि मग तिकडे ते पण राजसुयज्ञामध्ये एंटर करत आहेत. आणि मग सगळे जे पांडव आहेत दे आर लाईक त्यांचा आदर सत्कार करत आहेत. आणि हे काही कौरवांना पटलेलं नाही. तर मग लगेचच शिशुपाल सुरू होतो आहे की कृष्ण असा आहे तसा आहे, त्यांचा अपमान करतो आहे. आणि मग दाऊ जे बलराम आहे ते पण रागवले की का कृष्ण तू ह्याचा अपमान सहन करतो आहेस. आणि सगळे पांडव पण खूप रागवलेले आहेत की आमचे हे प्रमुख पाहुणे आहेत. आणि मग कृष्णा बोलतात की नाही, मी याचे 100 जे पाप आहेत ते मी माफ करेन. आणि मग काय कृष्णा 100 पाप होतात आणि कृष्णा त्यांचं सुदर्शन काढतात. आणि माझ्या ऑफिसमध्ये पण कृष्णा होल्डिंग सुदर्शनचा एक फोटो आहे. तर आय वॉज एबल टू थिंक अबाउट दॅट की मी ऑल द टाईम मॅनिफेस्ट केला आहे आणि हा सीन आता माझ्यासमोर होता. आणि मग त्यांच्या हाताला ना थोडं लागतं विद सुदर्शन. आणि मग द्रौपदी येते आणि शी इज टाईंग तिच्या साडीचा एक कपडा फाडून त्यांच्या हातावरती लावते. आणि मग तुझं गाणं आहे माझं फेवरेट, द्रौपदीची बंधू शोभे नारायण. इट इज प्लेइंग इन माय माइंड. मग हा सीन झाला आणि मग योगमाया येते. पूजा शर्मा योगमायाचा आणि राधिका राणीचा रोल इथे प्ले करत आहे. आणि ती एक्सप्लेन करत आहे की कसं त्यांचा उगम इथे झालेला आहे. लक्ष्मी माता कृष्णांसोबत इथे येतात. तर मग हे सगळं ऐकताना माय आईज वर फुल ऑफ टीअर्स. सुदामाची पण एंट्री दाखवलेली आहे आणि ते कृष्णा कसे सुदामाचे पोहे खातात. आणि मग इंटरवल होतो आहे. सो मी आणि पूर्वा वी आर डिस्कसिंग की तुला कोणता सीन आवडला आणि कोणत्या सीनमध्ये तू सगळ्यात जास्त रडलीस. आणि खूपच म्हणजे इट इज लाईक लिव्हिंग अ ड्रीम. इतकं छान वाटत आहे तिथे बसून ते सगळं अनुभव घेणं. आणि मग इंटरवलनंतर मग द्रौपदीचं वस्त्रहरण आणि मग ते सगळे सीन्स. हा 20 सीन्सचा नाटक आहे. खूप लेंदी नाटक आहे पण जो एक्सपिरियन्स तुम्हाला देऊन जातो इट्स